ओटी भरणे म्हणजे देवीच्या स्वरूपात असलेल्या मातेचा मान राखणे। जगातील प्रत्येक स्त्री ही देवीचं रूप आहे असं आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे। नवरात्रीच्या दिवसात देवीला ओटी भरली की घरात समृद्धी, सौभाग्य, निरोगीपणा आणि संतती सुख प्राप्त होतं। ही एक परंपरा म्हणजे स्त्री शक्तीला वंदन करण्याचा एक सुंदर मार्ग आहे। भारतीय संस्कृतीत ओटी भरणे ही फक्त परंपरा नाही, तर देवीला अर्पण केलेला प्रेम, श्रद्धा आणि तिच्या आशीर्वादाची याचना आहे। नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशा पद्धतीने भरायची, त्यामध्ये कोणकोणतं साहित्य घ्यायचं, अशी कोणती एक वस्तू आहे जिच्यामुळे निसंतानांना आपत्याची प्राप्ती होते, ही सर्व माहिती चला तर आपण आता बघूयात। नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी, नवमी या तिथींना देवीची ओटी भरली जाते। यामध्ये देवीसाठी नऊवारी साडी, खण, नारळ, तांदूळ, पंचखाद्य, हिरव्या बांगड्या, यथाशक्ती जोडव्या म्हणजेच सौभाग्य अलंकार, हळदी, कुंकू, देवीला अतिशय प्रिय असलेला मोगऱ्याचा गजरा हे साहित्य ओटीसाठी असावे। देवीच्या ओटीमध्ये लिपस्टिक, कॉस्मेटिक्स, पावडर, टिकली अशा वस्तू वापरू नयेत। देवीची ओटी ही घरच्या कुलस्त्रीने भरावी। देवीची ओटी भरताना प्रथम देवीला हळदी कुंकू वाहावं। एका ताटामध्ये सर्व साहित्य एकत्रित काढून घ्यावं। नारळाला आणि साडीला हळदी कुंकू अर्पण करावं आणि हे सर्व साहित्य हातामध्ये घेऊन देवीची प्रार्थना करावी। श्री कुलदेवताये नमः। ओम अंबिका देवी, ही वस्त्र, फळ आणि समृद्धीने युक्त ओटी मी तुला अर्पण करीत आहे। हे माते, तू मला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्रदान कर असं म्हणायचं आणि त्यानंतर देवीचा हा ओटी भरण्याचा मंत्र म्हणून घ्यायचा। ओम अंबिकाये नमः। सुवस्त्र फलसंहितां ओटीं मया समर्पयामि, त्वं मे सुख समृद्धिं सौभाग्यं च प्रदास्यसि। ज्या दाम्पत्यांना आपत्य प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी ओटीमध्ये खेळणा पाळणा देवीला अर्पण करावा व पुढच्या वर्षीपर्यंत मूल होऊ देत म्हणून देवीची प्रार्थना करावी। या उपायाने आपत्य प्राप्ती लवकरात लवकर होते। मनापासून देवी समोर ओटी अर्पण केली तर तिचे आशीर्वाद आपोआप मिळतातच। तुम्हीही या नवरात्रीत देवीला ओटी भरून तिचं मंगल आशीर्वाद रूप प्रसाद हा मिळवावा हीच अपेक्षा। तर आई कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी, माता महालक्ष्मी, माता रेणुका, माता यल्लम्मा, माता सप्तशृंगी आपल्या सर्वांच्या आयुष्याचं कल्याण करून तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना श्री स्वामी समर्थ महाराज आणि आईसाहेब पूर्ण करून ही स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।